प्रकाश पानसेच्या आज 75 वर्षाच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. शिवाय त्यांनी संपादित केलेल्या एकमेव वेगळा या दिवाळी अंकाचे प्रकाशन पण आज होणार आहे. आणि नंतर त्याची मुलगी मधुर आणि आपली वीणा हे त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. या प्रोग्रामचं आता मी सगळं सूत्र मधुरकडे देते. त्याच्या अगोदर एक सूचना, आजचा हा कार्यक्रम ऐकण्याचा आहे आणि काही म्युझिक नाही, काही नाही. प्लीज सगळ्यांनी सेलफोन आपले सायलेंट मोडवरती ठेवा. म्हणजे डेफिनेटली डिस्टर्ब होईल. नमस्कार. आजच्या आमच्या एकमेव वेगळ्या अशा बाबांच्या म्हणजेच प्रकाश पानसे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या समारंभाला आणि त्यांच्या दिवाळी अंक एकमेव वेगळ्या याच्या प्रकाशन कार्यक्रमाला माझी मोठी बहीण सुलभा नाडकर्णी आणि मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. बाबा, लहानपणी मी जेव्हा माझ्या मित्रमैत्रिणींकडे जायचे तेव्हा त्यांच्याकडे भिंतीवर पाढे, बाराखडी, विज्ञान फॉर्म्युला असे काही शैक्षणिक माहिती लावलेली असायची. पण मला मात्र आठवते एक कविता. त्याची सुरुवात होती, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. म्हणजे काय, तुम्ही आम्हाला लहानपणापासून शिकवले सगळ्यात महत्वाचे असतात ती माणसं, नाती आणि त्यांना जपणे. तर आज मला आणि ताईला ही पूर्ण जाणीव आहे की आपले हे कुटुंब या आतश्री परिवाराशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि म्हणूनच तुमच्या या महत्वाच्या दिवशी, ध्येयपूर्तीच्या दिवशीच म्हणा ना, हा परिवार आपल्या सोबत आज आहे ह्याचं आम्हाला सर्वांना खूप समाधान आहे. बाबा, मी तुम्हाला विनंती करते की आपल्या एकमेव वेगळ्या या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाच्या समारंभाला तुम्ही सुरुवात करा. नमस्कार. याच्या आधी जेव्हा मी कथाचे संपादक होतो आणि आम्ही अंकाचं प्रकाशन करत होतो तेव्हा विजयाबाई राज्याध्यक्ष, तेव्हा यदी फडके अशा लोकांना बोलून आम्ही याचा प्रकाशन सोहळा सभागृहामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीत केला. हा मला एक अत्यंत छोटासा अनौपचारिक घरगुती कार्यक्रम ठेवायचा असल्यामुळे आपल्या सर्वांसमोर मी हा सोहळा साजरा करतोय. डोक्यात विचार आला की याचं प्रकाशन करण्यासाठी आज जवळजवळ गेली 37 वर्षाहून जास्त मी संपादन करतोय. खूप लोकांनी मला मदत केली, या ना त्या प्रकारे त्यांनी मदत केली, त्यांची पोचपावती मी त्यांच्यापर्यंत देऊ शकलो. पण अशी एक व्यक्ती आहे की ज्यांनी मला या 37 वर्षात खूप काही मदत केली, पण कधीच मी तिला जाहीरपणे आपल्या मित्रपरिवारात म्हणा नका त्याचं क्रेडिट दिलं नाही, कौतुक केलं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या दिवाळी अंकाच्या ह्याच्यामध्ये आणि एकंदरीतच जिने खूप साथ दिली, खूप गोष्टी त्यामुळे तिला सॅक्रिफाईस कराव्या लागल्या. बाजूला दिवाळीत सगळे लोक खरेदी करायला जातात, पण मी नसल्यामुळे दिवाळीची खरेदी राहिली. अर्थात मी नसलेला ते खरेदी केली, पण मी नव्हतो खरेदीला. तर जिने हे सगळं केलं ती माझी पत्नी नयन. तिला मी विनंती करतो की तिने येऊन त्या दिवाळी अंकाचं प्रकाशन करा. मी थांबतो. तर तिला ते हे करायचं म्हणजे नयन तुला बोलायचं. तो माझी घेऊन हा घे ना, तो घे माहिती. बर, हॅलो, मला खूप आनंद होतोय या अंकाचं प्रकाशन करताना. त्यांचे कष्ट मला माहित आहेत आणि दर वेळेला ते म्हणायचे, गेली 4 वर्ष ते म्हणत होते
की मी कथाश्रीतून बाहेर पडलो, पण मला माझा अंक हे करायचा आहे, प्रकाशन करायचं आहे. तो माझा अंक मला संपादन करायचं आहे. त्यावेळेला मला सतत वाटायचं की त्यांना तो करता यावा लवकरच. आणि आज तो दिवस उजाडलाय. त्या पाठीमागे पुष्कळ लोकांनी त्यांना मदत केली. खूप लोकांचे कष्ट आहेत. प्रथम म्हणजे त्यांना एकमेव वेगळा हे नाव मिळाल्यानंतर अंकाचं त्यांनी ठरवलं होतं की मुखपृष्ठ पण एक वेगळं असावं. आणि ह्या वर्षीचं महत्वाचं म्हणजे भारताचं चांद्रयान. आणि ते मुखपृष्ठ आपल्या इथले पद्मश्री प्रमोद काळे यांनी त्यांना इस्रोची परमिशन घेऊन अगदी 10 मिनिटात सांगितलं की तुम्हाला देईल. त्यामुळे त्यांची मदत ही खूप मोठी आहे. त्यानंतर वीणाने तर सततच मदत केली. वैशाली वैद्याने मदत केली आहे. आणि वैशाली बापट, सतीश सरमळकर आपली पण त्यांना म्हणजे जाहिराती देण्यासाठी प्रत्येकाने काही ना काही मदत केली आहे. वैशाली बापटची तर नेहमीच मदत असते. ती नेहमी म्हणायची, काका तुम्हाला नाव मिळालं ना की मी अगदी तुमच्या मागे उभीच आहे. मी तुम्हाला नक्की फुल मदत करीन. मी पाहिजे तर तुम्हाला प्रवास करणं कठीण असलं तर तुमच्या घरी येऊन राहीन आणि शेवटचे 4 दिवस मी तुम्हाला अगदी नक्की मदत करेन. आणि खरोखर तिने खूप मदत केली आहे. बाकी पण सर्व जणांनी आणि माझी मदत म्हणजे बडबड कमी करून मी मदत केली आहे. त्यामुळे आजचा दिवस मला खरंच खूप आनंदाचा वाटतो. त्यामुळे मी ही सूत्र आता प्रकाश पानसेंकडे देते. धन्यवाद नयन. नयननी उल्लेख केला तसं खरोखर मला खूप लोकांनी त्या माझ्या एवढ्या संपादकाच्या कारकिर्दीमध्ये खूप लोकांनी मदत केली. सगळ्यांची नावं घेणं, सगळ्यांना इथं करणं कठीण आहे. 2 व्यक्ती त्यातल्या फार महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे माझा मित्र मनोज आचार्य. आज दुर्दैवाने मला जेव्हा नाव मिळालं तर तो इथे नाही, या जगात नाही आहे, पण त्याची खूप इच्छा होती. तो मला सतत म्हणायचा की, आणि तो माझा खरं म्हणायचा माझ्या संपूर्ण सेटात उजवे डावे हात म्हणाल तर एक मनोज होता आणि दुसरी वैशाली. तर मनोज नाही आज, त्याची आठवणी हा अंक मी मनोजला अर्पण केला आहे. आणि गेली अनेक वर्ष जी मला खरोखर मदत करते. आज या अंकाच्या प्रकाशनासाठी या कॉपी घेऊन जी ठाण्याहून आज आलेली आहे मुद्दामून, त्या सर्वांच्या तर्फे सर्वांचं एक सिम्बॉलिक प्रातिनिधिक म्हणून मी वैशाली बापटला स्टेजवरती बोलवतो आणि तिला हे ना हे आत्ता उठलं, हे खास संपादकांसाठी आहे. ओके त्यामुळे लगेच होतं. ओके आता उडू. हो. बाय. काय ग, कसं आहे बंद केलं? उघड.
थँक्यू. सुरू कर. हां हां कर, सुरू कर. प्राऊड मुमेंट फॉर बाबा. चला तर मग आपण गप्पांना सुरुवात करूया. मी प्रयत्न करीन की कमीत कमी इंग्लिश शब्द वापरायचा, पण तुम्ही सर्व कुटुंबियांनी मला सांभाळून घ्या. बाबासाहेब, त्याच कवितेच्या पुढच्या ओळी, त्या शब्दांना अर्थ सावे, नको तर नुसती बाणी, सूर जुळावे परस्परांचे, नको तर नुसती गाणी, म्हणजे संवाद साधणे. माझ्या आठवणीतले बाबा म्हणजे सतत बिझी, नोकरी करणारे, छंद जोपासणारे, वाचन करणारे, मित्रांसोबत एन्जॉय करणारे, टीव्हीवर तुमचे आवडते चित्रपट बघून आमच्याबरोबर चर्चा करणारे, रोज रात्री एकत्र जेवण करत असताना आमची टिवटिव न कंटाळता ऐकणारे, आम्हाला पडलेल्या प्रश्नांची वेगवेगळ्या गोष्टींचा रेफरन्स देत सोपी उत्तरं देणारे. तर बाबा, प्रश्न असा पडतो, तुमच्याकडे खरंच फक्त 24 तास होते का, की होती एखादी जादूची छडी? तर कसं काय तुम्ही आमच्यासाठी वेळ काढू शकलात आणि हा संवाद साधू शकलात? तू म्हणालीस, पण सगळ्यांना 24 तासच असतात. प्रत्येकाचं 24 तासाचं गणित हे त्याच्या आवडीनिवडीनुसार वेगळं असतं. माझा सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे माणसांची संवाद साधणं. कारण मी असं मानतो की कुठलीही गोष्ट अशी नाही की जी तुम्ही संवाद साधलात तर सुटणार नाही किंवा सुटण्याला मदत होणार नाही. त्यामुळे मी संवाद साधत असतो. पण संवाद हा फक्त तुम्हाला प्रश्न पडतात तेव्हा साधायचा नसतो, तर एकमेकांशी सतत संवाद साधण्यामुळे तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण होत नाही. मला असं काही वेगळं वाटलं नाही की मी खूप काहीतरी वेगळा वेळ देतो आणि तुमच्याशी संवाद साधतोय. ही सहजपणे घडून गेलेली गोष्ट. म्हणजे तू आता म्हणालीस तेव्हा मला आठवते की खरोखर, पण मी खरं असं काही ठरवून जाणीवपूर्वक करत नव्हतो. माझ्या सगळ्या कामांमध्ये माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या मुलीसाठी मी वेळ देणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे मला खूप आनंदाचं, आवडीची गोष्ट होती. म्हणजे मी आवडीची गोष्ट म्हणून ती करत होतो. मी नंतर ह्या विषय बोलीनच, पण आमचा बाल्य विशेषांक जो आम्ही कथाचेतर्फे काढला त्याच्यामध्ये शोभा भागवत, ज्या मुलांच्या ह्याच्यात मार्गदर्शन करणारे आहेत, त्या शोभा भागवतांनी एक खूप छान वाक्य लिहिलं होतं. हा अंक मला वाटतं आम्ही कधी ते 12-13-93-94 साली काढला असेल. तर त्याने असं म्हटलं होतं की पूर्वीच्या काळी पोटाला चिमटा काढून मुलांना मोठं करायचे पालक, आणि त्यांची अशी तक्रार असायची की आम्ही मुलांसाठी एवढे कष्ट केले, पोटाला चिमटा काढला, पण मुलं तर आम्हाला पाहिजे असं वागत नाहीत, समाधान देत नाही. त्यांनीच त्याच्या पुढे असं म्हटलं होतं की हल्लीचे जे पालक आहेत त्यांना पोटाला चिमटा काढायची गरज नाहीये, तशी परिस्थिती नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर आता मुलांसाठी त्याग, त्यांनी त्याग शब्द अशाने घडला कारण त्यांच्यासाठी त्याग नाही, पण पालक म्हणून जर तुम्हाला मुलांसाठी त्याग करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. त्याच्यातून तुम्ही जे तुमच्या मुलांना घडवा, पालक म्हणून तुम्ही स्वतः घडाल, ते महत्त्वाचं आहे. कदाचित मी ते वाचण्याच्या आधीपासून संवाद तुमच्याशी साधत होतो, त्याचा हा परिणाम असेल. पण मला असं वाटत नाही की मी मुद्दामून काही ठरवून असा याच्यासाठी वेळ बाजूला ठेवत होतो. ते आनंदाची गोष्ट म्हणून माझ्या हातून घडत होती. त्यातलीच अजून एक आठवण बाबा, मला आठवतं लहानपणापासून तुम्हाला नेहमीच पाठीचं दुखणं होतं. माझी जर एक दिवस थोडी जरी पाठ दुखली तरी माझी एवढी चिडचिड होते, पण तुम्ही मात्र नेहमीच आमचे सगळे हट्ट पुरवत आलात. आम्हाला उचलून घ्या, आम्हाला फिरायला घेऊन जा, हे सगळं काही तुम्ही हसतमुखाने करत आलात आणि आम्हाला तुमच्या दुखण्याची किंचितही लहानपणी कधीही जाणीव होऊ दिली नाही. हे कसं बरं शक्य झालं तुम्हाला? बेटा, दुखणी सगळ्यांनाच असतात, या ना त्या प्रकारची. प्रत्येकाला असं वाटतं की हे दुखणं माझ्याच वाट्याला का. तुम्ही तुमच्या विचाराची पद्धत काय ठेवता त्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. सगळ्यांना इथं माहीत असेल, पण एक गोष्ट सांगतो. यात्रेला एक यात्रेकरू चालला होता आणि तो चालत असताना रस्त्याने चालत होता आणि त्याच्या बाजूनी गाडीतून, मर्सिडीज एसी गाडीतून काही यात्रेकरू जात होते दर्शनाला. आणि तो म्हणत होता, मी एवढ्या उन्हातानातून जातोय, घामाघूम होतोय, तुझ्या दर्शनाला जातोय, काय तुझ्याकडे अन्याय, हे बघ कसे थंड आरामात गाडीत बसून दर्शनाला जात आहे, किती तू माझ्यावरती अन्याय करतोय. आणि तो जरा पुढे गेला तर त्यांनी बघितलं की एक दोन्ही पाय नसलेला यात्रेकरू वाळवंटात त्या जमिनीवरती घसपटत स्वतःला तिथे घेऊन चालला होता दर्शनाला. आणि तो म्हणाला, नाही, मी खूप सुखी आहे, मला खूप काही मिळालेलं आहे.
तुम्ही कसं बघता त्याच्यावरती आहे. माझं दुखणं हे मी ऍक्सेप्ट केलं होतं, करायलाच पाहिजे होतं. पण ते जे काय होतं ते मला कळून चुकलं होतं. त्याच्यामध्ये इतर कुठलीही गोष्ट नव्हती. तर माझ्या आपण म्हणू शारीरिक ह्याच्यामध्ये जी डेफिशियन्सी होती त्याच्यामुळे तो असलेला मला दुखणं होतं. त्यामुळे ते मला टाळता येणार नव्हतं. त्याच्या सकट मला जगायचं होतं. हे मी एकदा मान्य केल्यामुळे त्याच्या सकट आपण कसं जगू शकतो हे मी ठरवलं. आणि म्हणून त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही इतर गोष्टीमध्ये तुमचं मन रमवता तेव्हा तुमचं दुखणं हे तुम्ही विसरता. आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे अजूनहीपर्यंत म्हणजे तुलाही माहिती आहे, तू बघितलीस त्यापेक्षा आज माझी परिस्थिती आणखीनही त्या दृष्टीने जास्त अवघडलेली झालेली आहे. परंतु त्याचा विचार न करता, त्याच्यावरती लक्ष न करता मी पहिल्यापासून असं ठरवलं की जे माझ्याकडे आहे, जेवढं मी वापरू शकतो आहे, ठीक आहे ना, मी माझ्या कॅपॅसिटीच्या 75% नसेल वापरू शकत, पण मी 25-30% जर वापरू शकतोय, ते जर मी नाही वापरलं तर त्याचा काय उपयोग आहे? त्याचं नुकसान माझंच होणार आहे. मला ज्या गोष्टी करायच्या त्या करायला मिळणार नाही. त्यामुळे मी ह्या गोष्टीकडे ह्या दृष्टिकोनातून बघितलं की मला याच्यासह जगायचं आहे. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करता, मला याच्यासह जगायचं आहे, तर तुमचं ऍक्सेप्ट केल्यामुळे जगणं सोपं होतं आणि तुम्ही त्यात काही करू शकता. मला असं वाटतं की हे मी मान्य केल्यामुळे आणि ह्याच्या सकट जगत असल्यामुळे मी ज्या काही थोड्याफार गोष्टी करू शकलो त्या करू शकलो. प्रश्न, तुमची बॅकग्राऊंड वाणिज्य शाखेची, तुमचं काम अकाउंट्समध्ये, असं असताना तुम्ही साहित्याची आवड जोपासली. आता कळलं मला तुम्ही कसा वेळ काढला सगळ्या गोष्टींसाठी, तसा साहित्यासाठी काढलेला असणारच. पण एकदम दिवाळी अंक काढावा असं कसं वाटलं तुम्हाला? का वाटलं? पहिली एक गोष्ट सांगतो, म्हणजे मी इतक्या वर्षाच्या स्पॅनमध्ये दिवाळी अंकाचे बोलण्याविषयी आणि खूप काही बोलण्यासारखं आपल्याकडे वेळ थोडा आहे, त्यामुळे मी असा प्रयत्न केलाय की कमीत कमी ह्याच्यात जास्तीत जास्त कव्हर करता यावं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी विसरू नये म्हणून मी काही गोष्टींचं मुद्दामून नोटिंग करून आणलोय. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी आठवणं ना ऐन वेळ सुचणं कठीण आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की मी मध्ये मध्ये माझं नोटिंग बघितलं तर तुम्ही तेवढं समजून घ्या की त्याच्या मागचे माझं हे. आता तू विचारलेल्या प्रश्नाकडे, सगळ्यात गोष्ट मला खरंच साहित्याची खूप म्हणजे वाचनाची खूप आवड. आणि मी लहान असताना त्या काळात आम्ही दादरला राहत होतो. आमची शाळा होती, तिथे एक वक्तृत्व सभा होती, तिथे वक्तृत्वाच्या स्पर्धा व्हायच्या, शाळेतल्या स्पर्धा व्हायच्या, आम्ही त्या स्पर्धेत भाग घ्यायचो. आणि त्यावेळेस बक्षिसं म्हणून तिथे एक दादर बुक डेपो म्हणून दादरला एक छोटंसं पुस्तकाचं दुकान होतं. कोणी जर दादरला इथे राहत असेल त्यांना माहीत असेल, कोहिनूर सिनेमाच्या अगदी छोटं, तेव्हा आयडियल वगैरे मोठी दुकानं कुठली नव्हतीच, एक छोटंसं दुकान होतं स्टेशनरीमध्ये, त्याच्यात थोडीफार पुस्तकं असायची. तर आम्हाला बक्षीस म्हणून ते 5 रुपयाचं 10 रुपयाचं जे काही बक्षीस त्याचं पुस्तकाचं म्हणजे त्या ह्याचं दादर बुक डेपोचं कुपन द्यायचे आणि तुम्ही जा आणि त्याची पुस्तकं विकत घ्या, त्याच्याहून जास्त घेतली तर स्वतःचे पैसे द्या. त्यामुळे लहानपणापासून आमच्याकडे पुस्तकं ही येत गेली, ती येत गेली म्हणून मी वाचत गेलो. माझ्यामुळे, भावामुळे, सगळ्यांची ती बक्षिसाची पुस्तकं आणि ते वाचनाची आवड तेव्हापासून वाढत गेली. मी जेव्हा SSC झालो तेव्हा मी 16 वर्षाचा होतो, म्हणजे SSCचा रिझल्ट लागायचा होता, मी 16 वर्षाचा होतो. आणि आता मधून म्हणाली थोडी खरी परिस्थिती, आमची लहानपणची परिस्थिती तशी खूप काही नाही, आपल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची जशी होती तशीच होती, म्हणजे आधी खूप वाईट नव्हती, पण आपण जे म्हणू मध्यमवर्गीयांची परिस्थिती होती तशी होती. त्यामुळे कॉलेजला जायचं तर कॉलेजचं शिक्षण, त्याचा होणारा खर्च हे सर्व डोळ्यासमोर दिसत होतं. तर काय करता येईल असा विचार करून मी असं ठरवलं की आपण सुट्टीमध्ये काहीतरी नोकरी करावी, कारण ती 2-3 महिन्याची सुट्टी होती. आता माझं वय 16, तर मला कोण नोकरी देणार? तेव्हा नोकरी देणं कोणी शक्यच नव्हतं. आमच्याकडे दादर सार्वजनिक वाचनालय म्हणून दादरला खूप मोठं वाचनालय आहे. तर मी त्यांच्याकडे गेलो, मी त्यांचा मेंबर होतो. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की म्हटलं असं असं आहे, मला तुम्ही 3 महिने लायब्ररीत नोकरी द्याल का तुमची? तर ते म्हणाले, अरे तुझं वय 18 नाही, तुला कसं देऊ शकतो? म्हणाले, म्हटलं बरं बघा ना, म्हटलं असं असं आहे. नाही म्हणे देऊ, पण आम्ही तुला ऑफिशियली तुझं पेरोलवरती नाव लिहून आणि असं करून असं देऊ शकणार नाही, तू येत जा, हे करत जा. आणि तेव्हा काय ते म्हणाले ते 50-60 रुपये मी विसरलो, ते आम्ही तुला देऊ. मी म्हटलं ठीक आहे. मी तिथे जायचो. लायब्ररी 11ला बंद झाली की ती संध्याकाळी 5ला उघडायची. बरेच वेळ असं व्हायचं की मी ती लायब्ररी बंद झाली, सगळे गेले की आतून लायब्ररी बंद असायची, मी तिथे बसून पुस्तकं वाचायचो आणि प्रचंड पुस्तकं वाचत होतो. तेव्हा आवडणारे माझे लोक म्हणजे वपू काळे होते, सन्ना नवरे होते, ही सगळी जी होती आणि त्यांच्या कथा कादंबऱ्या एवढ्या आवडायला लागल्या आणि ते वाचनाची मला आवड निर्माण झाली. ह्या वाचनाच्या आवडीमुळेच मी नोकरीला जिथे लागलो तिथे दिवाळी अंक सुरू केले. आणि एकदा दिवाळी अंक सुरू केल्यानंतर असंच आम्ही बोलत होतो, म्हणजे ती अर्थात गोष्ट 1980 दिवाळीची. दिवाळी अंक आम्ही लोकांना वाटले, असे लक्ष्मीपूजन वगैरे आपल्यासमोर झालं
आणि माझा मित्र अशोक लेले, तो पण अकाउंटमध्ये काम करतो, तो माझ्या बाजूला बसला होता. आणि त्याच्याशी बोलता बोलता म्हटलं, अरे आपला दिवाळी अंक सुरू झाला तर काय मजा येईल, आपल्याला या सगळ्या लोकांना भेटता येईल. तर तो म्हणाला करूया सुरू. म्हटलं दिवाळी अंक आपण करायचं सुरू, पण मला त्यातली काही नाही. आणि तो खूप खूप उद्योग करणारा माणूस, त्यामुळे तुम्हाला त्यात काय कठीण नाही रे, तू हे बाकी सांभाळशील का, मी बघतो. कारण ते रजिस्ट्रेशन करा वगैरे सगळं कठीण होतं. आणि त्यामुळे त्यावेळेस आमच्या दोघात सहज बोलण्याच्या विषयातून सुरू झालं आणि त्यांनी ते खूप गंभीरपणे घेऊन दिवाळी अंकाचं रजिस्ट्रेशन सुरू करून घेतलं. मग तो दिवाळी अंकाचं मला नाव मिळालं आणि साहित्यिकांना भेटायला मिळावं, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाव्या, एक काहीतरी आपण साहित्यात आपलं योगदान असावं, ह्या दृष्टीने दिवाळी अंक सुरू करावा असं आम्हाला वाटलं. अर्थात मी इतरांना नेहमी गमतीत असं सांगतो की 81 साली जेव्हा मोठे मोठे कॉम्प्लेक्स बांधत नव्हते तेव्हा बरीच लोक काय करायची, स्वतःचा फ्लॅट सुटावा म्हणून प्रमोटर व्हायचे आणि बिल्डिंग मधले 12 फ्लॅट बांधले की एक फ्लॅट त्यांचा सुटायचा. तर मी तेव्हा असा विचार केला की मी 12 कथाकारांच्या गोष्टी छापल्या की माझी एक गोष्ट छापून येईल, नाही तर माझी गोष्ट कोण छापणार, तर माझी कथा छापून यावी या उद्देशाने मी दिवाळी अंक सुरू केला असं मित्रांना सांगत होतो. विनोदाची गोष्ट बाजूला ठेवूया, पण कथा या वाङ्मय प्रकाराला वाहिलेलं असं तुम्ही दिवाळी अंक का सुरू केले? कथा हा माझ्या दृष्टीने खूप आवडीचा वाङ्मय प्रकार आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना कथा हा वाङ्मय प्रकार आवडतो. त्याचं मूळ कारण असं की आपल्या अगदी लहानपणापासून त्या म्हातारपणापर्यंत आपण सतत कथाच रमत असतो. म्हणजे लहानपणी कथा वाचतो आणि म्हातारपणी जे प्रवचन किंवा कीर्तन ऐकतो त्याच्यातही कथाच असते. आणि त्यानंतर प्रेमकथा आहेत, कौटुंबिक कथा आहेत, या सगळ्या ज्या कथा आहेत त्या कथा वाचतच मग हिसाबनीतीतल्या कथेने आपण ज्ञान शिकतो, तत्वज्ञान शिकतो, या सगळ्याचा बेस तो कथा आहे. त्यामुळे कथा माझ्या अत्यंत आवडीचा प्रकार असल्यामुळे कथेविषयी काहीतरी करावं असं पहिल्यापासून वाटत होतं आणि म्हणून आम्ही आधी सुरुवातीला असं ठरवलं की कथा ज्याच्यात मुख्य मेन असतील त्याचा आपण दिवाळी अंक सुरू करावा. कथाश्रीने कथेवरच्या निष्ठेने आणि आत्मविश्वासाने कथेला नक्की एक स्थान मिळवून दिलं आणि त्याचं गतवैभव परत मिळावं याचा नक्की आपण प्रयत्न केलेला आहे. आता मला असं विचारायचं आहे की 37 वर्ष आपण एकंदर संपादन केलं. 1981 ते 2017 या प्रदीर्घ कालावधीत मला वाटतं तांत्रिक बदल खूप झाले असतील, अक्षर जुळणी, छपाई वगैरे वगैरे बाबतीत. त्याबाबत आपण थोडा प्रकाश टाकाल का याच्यावर? जरूर. म्हणजे 81 साली जेव्हा आम्ही अंक पहिला प्रकाशित केला तेव्हा आम्ही तो खोपोलीला केला होता आणि त्याचं कारण असं की मुंबईपेक्षा खोपोलीला लेबर चार्जेस कमी असल्यामुळे स्वस्त होतं जे बजेट इथं मुंबईपेक्षा. आणि आम्ही दोघेही नोकरी करणारे, कुठे आपल्याला काटकसर करता येईल त्या हिशोबाने आम्ही तिथे तो केला. त्यावेळेस ब्लॉक होते, आता बऱ्याच लोकांना माहिती आहेत की नाही मला माहिती नाही, ब्लॉक असेल तिथे खिळे जुळवायचे आणि ते खिळे जुळवून एक ब्लॉक तयार झाला की समजा 4 पानाचा ब्लॉक तयार व्हायचा खिळे जुळवून. तो त्या मशीनवरती तो असा बरेच वेळा ते हाताचंच मशीन असायचं, त्यांनी तो बाहेर काढायचा, छापून घ्यायचा, मग त्याची करेक्शन्स करायची. ती करेक्शन्स केली की त्या ब्लॉकमध्ये जिथे जिथे करेक्शन्स आहे तिथे तिथे ते करेक्ट करून ते परत प्रिंटआउट काढायचे आणि ते छापलेला असा कागद आमच्याकडे द्यायचे, त्याला मी गाल्या म्हणायचो. आणि मग ते आम्ही म्हटलं की हां सगळं बरोबर झालं की त्या वेळेला पानावरती बसवायच्या आणि ती पानं छापायची. ते सगळं झालं की मग तो ब्लॉक ते मोकळा करणार, ते खिळे सोडवणार आणि पुढची कार पानं लावणार. म्हणजे साधारणपणे प्रिंटिंग ह्या जॉब हा साधारणपणे 1-2 महिने चालायचा, हळूहळू करून 4-4 पानं करून. कारण आतासारखं नव्हतं, टाईपसेट नव्हता, त्यामुळे ते खिळे मोकळे करायचे, नवीन खिळे कसे लावणार. तिथून बदल होत 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 नंतर मग कॉम्प्युटर आला, कॉम्प्युटरवरती सगळं फीड करायला लागले आणि मग त्याचे ब्रोमाइड काढायला, म्हणजे फोटो काढायचे आपण जसे काढतो तसं. मग त्या फोटो काढलेल्या गाल्या द्यायचे. मग त्याला आम्ही करेक्शन सांगितल्यानंतर ते करेक्शन त्यांना कॉम्प्युटरवरती करायला मिळायचं आणि तेव्हा असं लगेच ते प्रिंट करायला लागायचं नाही, कारण खिळे सोडण्याचा प्रश्न नव्हता. असं करत करत पण ते ब्रोमाइड घ्यायचे, ते चिकटवायचे, लोकांकडे बसायचे, मग त्याच्या प्लेटी करायच्या. असं करत ह्याच्यामध्ये खूप बदल होत 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 आता परिस्थिती अशी आहे की तुम्ही कॉम्प्युटरवरती बसता, पान तयार करता, ते पान तुम्ही ईमेलनी जो प्रिंटर आहे त्याच्याकडे सगळा अंक एकदम करून, म्हणजे एक एक फॉर्म नाही, सगळा अंक एकत्र करून तो तुम्ही त्या तुमच्या प्रिंटरकडे पाठवता. तो मशीनवरती ऑर्डर दिली की त्याचे फॉर्म बनतात, त्याच्या प्लेटी बनतात, काढून प्लेटीही बनवावं लागत नाही, ऑटोमॅटिक मशीनवरती चढतात, प्रिंट होते, प्रिंट होऊन आले घड्याळावरून बाहेर पडतात
आणि तुमचं कव्हर आल्यानंतर ते हल्ली ज्याला म्हणतात परफेक्ट बाइंडिंग, त्याच्यामध्ये ते मशीनमध्येच येतं. पूर्वीसारखं पिना मारा ठोका काही नसतं, ते गम लावून शिफ्ट आणि अंकाचं संपूर्ण अंक हा अक्षरशः म्हटलात तर तुम्ही 3 ते 4 दिवसामध्ये तो तयार होतो. इतकं त्याच्यामध्ये बदल आले, खूप बदल आले. पण मला खात्री आहे ह्या लोकांना एवढी त्यातले टेक्निकल बदल ऐकण्यात उत्साह नसेल, म्हणून मी बाकीचे छोटे मोठे बदल सांगत नाही. पण एक छोटीशी आठवण सांगतो. मी जेव्हा पहिल्यांदा अंक काढला तेव्हा तोही नवीन होता, आम्हीही नवीन होतो आणि दसऱ्याला आम्हाला अंक काढायचा होता आणि आम्हाला शनिवारची सुट्टी असायची आणि खोपोलीला आतासारखं तेव्हा एक्सप्रेस हायवे नव्हता, नंतर ओला उबेर नव्हती, नंतर तुमची एशियाड नव्हती, काही नव्हतं. आपली लालपरीची बस ती असायची आणि मग आम्ही सकाळी निघायचो. खोपोलीला तसं रेल्वे स्टेशनही नव्हतं आणि सकाळी उठायचो, त्या प्रेसवरती जायचो, प्रेसवरती बसून कामं करायचो. ऑफिस असेल त्या दिवशी संध्याकाळी 5च्या नंतर जायचो, बसून कामं करायचो प्रेसवरती आणि रात्री 1-1:30 वाजता जेव्हा परत निघायचो तेव्हा परत यायला काही गाडी नाही, कारण गाड्या पण कमी. मग हायवेवरती उभं राहायचं, मग दुधाचा ट्रक थांबव, ते हे थांबव, जाणारा ट्रक थांबव, त्याच्या बाजूला बसायचं, तिथून सायन आणि मग सायनहून जायचं. अशा तऱ्हेने सर्व करत होतो. दसऱ्याला अंक काढण्याचं म्हणून आम्हाला जुंपणी करायची होती, तर त्यालाही माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही जुंपणी हा काय प्रकार असतो. मग माणसं कुठे? मग त्यांनी शेतातले काम करणाऱ्या लोकांना बोलवलं. त्यांनी कधी जुंपणी बघितली नाही. आम्ही त्यांना सांगत अरे जुंपणी करा, म्हणजे कशी एकावर एक फॉर्म ठेवा, कसे अशी अक्षरशः कोजागिरी साजरे करत आम्ही त्या वर्षीचा अंक केला. पण आता त्यानंतर डेव्हलपमेंट होत गेली, त्यामुळे तो त्रास कमी होत गेला. म्हणजे यावर्षी तुम्ही जो अंक काढला त्या मनाने खूपच सुलभ पद्धतीने झाला असेल आणि लवकरही झाला असेल. कथाश्री म्हणजे रसिकमान्य कलाकारांची निवड आणि चोखंदळ वाचकाची आवड. असं असताना 10 वर्ष झाल्यावर विशेष अंक काढावा असं आपल्याला का वाटलं? आणि त्या विशेष अंकासाठी विषय कसे निवडले? ओके. एकंदरीत 1990 साली म्हणजे 10 वर्षांनी कथाश्रीच्या आम्ही पहिला कथा विशेष अंक काढला. तो काढण्याचं कारण असं होतं की कथाश्रीला आता 10 वर्ष आणि कथेला व्हायला ते मासिक होतं आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट होतं म्हणजे मराठी कथेला तेव्हा 100 वर्ष झाली होती. पहिली मराठी कथा 1890 मध्ये लिहिली होती आणि 1990 मध्ये आम्ही काढले, तेव्हा मराठी कथेच्या 100 वर्ष झाले, म्हणून आम्ही तो कथा विशेष अंक काढायचा ठरवला. आता विशेषांक काढण्याच्या दृष्टीने जी माहिती असावी लागते किंवा ती आमच्याकडे नव्हती, पण आधीच्या ओळख असल्यामुळे आणि असल्यामुळे विजयाबाई राजाध्यक्ष आणि अरविंद गोखले या 2 ज्येष्ठ साहित्यिकांनी आम्हाला खूप त्याच्यात संपादन सहाय्य केलं आणि त्यामुळे तो आम्ही अंक काढू शकलो. आणि तू काय विचारलं सारखी? तेच विषय कसे निवडले? हां, आता हा पहिला विशेष अंक झाला. त्यानंतर मी 26 विशेष अंक काढले. 81, 1990 ते 2017 या काळामध्ये कथाश्रींनी 26 विशेषांक काढले आणि त्या काळात इतके सलग विशेषांक काढणारा मराठीमध्ये दुसरा कुठलाही दिवाळी अंक नव्हता, हे मी खात्रीने सांगतो. आता ऋतुरंग वगैरे जे आहेत त्यांचे आता झाले असतील 25-26 अंक, कारण ते पण विशेषांक, पण त्यावेळेस कोणाचेच नव्हते. आता विशेषांकाचे विषय म्हणजे मला 26 विषय आठवणं कठीण आहे, पण थोडक्यात तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी सांगतो विशेषांकाचे आमचे विषय काय होते, ते कसे निवडले नंतर सांगतो. आम्ही कथा विशेषांक काढला, दूरदर्शन विशेषांक, कौटुंबिक विशेषांक, बाल्य विशेषांक, जीवन एक परीक्षा, प्रेम विशेषांक, स्वातंत्र्य विशेषांक, ज्येष्ठ नागरिक विशेषांक, स्वप्न, मायबोली, स्वेच्छानिवृत्ती, माहेर, लढा, आठवणी, जोडीदार, विवाह, संवाद, जाहिरात व्यापारीकरण, आई, बदल, पर्याय, असे आम्ही अनेक विशेषांक काढले. आता हे विशेषांकाचे विषय निवडले कसे, तर कथाश्रीचा जो वाचक आहे बेसिकली तो म्हणजे मध्यमवर्गीय आहे, तर सगळ्यांना माहितीच आहे. पण त्यातल्या मध्यमवर्गीयामधला तो असं नव्हतं की जुने जाऊ दे मरणा लागून, म्हणजे एकदम क्रांतिकारक विचारायचं असंही नव्हतं. तर जुन्यातलं चांगलं आहे ते घ्यावं, नवं आहे ते घ्यावं, असा आपला मध्यमवर्गीय विचार करणारा आमचा मध्यमवर्गीय वाचक आहे. ह्याची कल्पना असल्यामुळे विषयासारखे विषय निवडताना बघत होतो आम्ही की जे मध्यमवर्गीय वाचकांना जे विषय आपले वाटतील ते विषय शक्यतो निवडावे. आणि दुसरं होतं काही करताना, म्हणजे उदाहरणार्थ तुला सांगायचं म्हटलं तर 1997 साली मी स्वातंत्र्य विशेषांक काढला. कारण काय, तर ते आपल्या स्वातंत्र्याचं 50 वर्ष झाली होती त्याला केलं. पण त्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही फक्त आपल्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य एवढंच न घेता
त्याची आणखीन मोठी व्याप्ती केली होती आणि त्या दृष्टीने तो संपूर्ण विषय घेतला होता. नंतर 1997ला इंटरनॅशनल सिनियर सिटीजन इयर म्हणून डिक्लेअर केलं होतं, आंतरराष्ट्रीय वर्ष, ज्येष्ठ नागरिक वर्ष म्हणून. आम्ही 1998चा अंक हा ज्येष्ठ नागरिक विशेष अंक म्हणून काढला की ते इयर त्याच्यामुळे आहे म्हणून. तसंच बघायला गेलं तर 2000 साली आपल्याकडे काय म्हणू, ऐच्छिक सेवानिवृत्ती म्हणून सक्तीची सेवानिवृत्ती द्यायला सुरुवात झालेली होती नवीन जे धोरण आलं त्यामुळे. आणि ते सेवानिवृत्तीचा आपल्या सामान्य लोकांवरती खूप परिणाम होत होता. तर तो सेवानिवृत्तीचा परिणाम होता, त्यामुळे आम्ही जो अंक काढला तो तेव्हा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती याच्यावरती तो अंक काढला, स्वेच्छानिवृत्तीचे अंक. आणि त्याच्यामध्ये त्याची कारणं आणि हे आम्ही विचार करण्याचा प्रयत्न नव्हता केला, कारण ती कारणं सगळ्यांना माहीत होती. तर ही जी स्वेच्छानिवृत्ती आहे ती समाजाने कशा प्रकारे स्वीकारावी आणि आपलं त्यातून मार्ग काढावा ह्याच्या संदर्भात काहीतरी मार्गदर्शन असावं, कारण तुम्ही ते टाळू शकत नव्हता. स्वेच्छानिवृत्ती तुम्हाला घ्यायला लागेल तर लागेल, पण त्याचा तुमच्या कुटुंबावरती परिणाम न होता तुम्ही ते कशा तऱ्हेने ऍक्सेप्ट करावा या दृष्टीने आम्ही तो स्वेच्छानिवृत्ती हा विशेषांक काढलेला होता. आणि असे बरं, हां, 2014 साली आपली इलेक्शन होती. इलेक्शन म्हणजे अर्थात निवडणूक म्हणजे अर्थातच आपल्याला पर्याय असतो कुठून निवडणूक. तर त्यासाठी म्हणून 2013मध्ये आम्ही पर्याय विशेषांक काढला की त्या इलेक्शनच्या दृष्टीने की पर्याय आहे तर पर्यायाचं कसं करावं, काय पर्याय असतो. पण त्यात फक्त राजकीय पर्याय नव्हता, कारण आमचा परत फोकस होता तो मध्यमवर्गीय. तर त्या मध्यमवर्गीयाच्या आयुष्यात असलेले प्रश्न आणि पर्याय कसे, कदाचित ह्या विशेषांकातल्या विषयाची म्हणून मी त्याच्यावरती आता जास्त बोलत नाही, फक्त विशेषांकाचे विषय काय आहेत आणि ते आम्ही कसे निवडले हे तुला सांगतोय. तर अशा पद्धतीने आम्ही अनेक विशेषांकाचे विषय काढले. आता संवाद म्हणला, आमचा संवाद विषयांकाचा हेतू तोच होता की तेव्हा सगळ्या मोबाईलमुळे आणि दूरदर्शनमुळे आपण असं म्हणत होतो की संवाद आहे तो कमी होत चालला आहे आणि त्याचे अनेक परिणाम आहेत आणि तर ते काय आहे आपल्या त्याच्यावरती ते कळावं म्हणून आम्ही संवाद विशेषांक असे जवळजवळ 26 विशेषांक काढले आणि ते काढण्यामागे आमची मूळ भूमिका ही अशी होती. या विशेषांकाच्या काही आठवणी असतील ना, आपण कुठे कुठे भेटी दिल्या असतील, वेगवेगळे प्रकार त्याच्यात चुकाळले असतील, त्याबद्दल, नंतर आपल्या विशेषांकाला जी बक्षिसं मिळाली त्याबद्दल, आणि विशेषांक किंवा कथाश्री करताना अनेक साहित्यिकांशी आपल्या गाठीभेटी झाल्या, त्यातल्या काही वेगळ्या आठवणी आपण सांगाव्यात. हा तुझा एकच प्रश्न सव्वा तासाचा आहे त्यामुळे कठीण आहे, पण प्रयत्न करतो. कथा विशेषांक जेव्हा आम्ही काढला, आता तू विचारला ते सांगतो, आमच्या विशेषांकाचं आणखीन एक वैशिष्ट्य, कदाचित मला माहिती होतं पुढच्या प्रश्नाचं काही मुखपृष्ठ होतं. तर कथा विशेषांक जेव्हा आम्ही काढला तेव्हा सांगितलं की आम्ही नवीन होतो. त्या कथा विशेषांकाला आम्हाला या लोकांनी सहकार्य केल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कथेची सगळी वाटचाल जी होती त्या वाटचालीवरती आम्ही त्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली होती. आणि एवढंच नव्हे तर विविध प्रकारच्या कथांचे विविध जे प्रकार होते ते त्याच्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये प्रथमच विडंबन कथा, आतापर्यंत विडंबन कथा कोणी लिहिलेली नव्हती, तर विडंबन कथा आम्ही त्या दिवाळी अंकात दिली होती, विषय अंकात दिली होती. सगळ्यांना आठवतं शेवगाईच्या शेंगा म्हणून एक खूप कौटुंबिक चित्रपट येऊन गेला होता, त्याच्यात खूप छान रडारडी होती आणि सगळं बाहेर आणि आठवणी आणि असं सगळं होतं. तर मुकुंद डांगसाळ्या मिश्किल माणसाला आम्ही सांगितलं होतं त्या शेवग्याच्या शेंगावरती तू विडंबन कथा लिही, आणि त्यांनी त्याचाच भाग घेऊन एक छान शेवग्याच्या शेंगावरची विडंबन कथा लिहिली होती की हल्लीच्या शेवग्याच्या शेंगाचं झाड त्या संस्कृतीत उगवल्यानंतर ते कसं होतं ते. आणखीन एक त्याच्यात वेगळा प्रकार केला होता आणि विनयाने सांगतो की तो मी केला होता, कोणीही अजूनपर्यंत तो केलेला नाही आणि मी आळशीपणामुळे तो पुढे डेव्हलप केला नाही, पण त्याचं खूप कौतुक झालं होतं की समांतर कथा असा प्रथमच कथेमध्ये, मराठी कथेमध्ये एक आपण प्रयोग केला होता आणि तो प्रयोग मी केला होता. म्हणजे दोन वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे एक ठिकाण असं घेतलं होतं की मी ज्याच्यात नवरा बायको आहेत आणि त्यांचं पटत नाही, ते डिवोर्स घेणार आहेत, आणि एक असं होतं की तरुण तरुणी आहेत, प्रेमात आहेत आणि जे लग्न करणार आहेत. अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. एकच घटना घडल्यानंतर त्या दोन ठिकाणी ती कशी होते. म्हणजे उदाहरणार्थ पाऊस पडतोय, इथे काय आहे, इथे काय आहे, उशीर झाला, मित्र किंवा मैत्रीण आल्यानंतर काय झालं, असं करून ते म्हणजे ह्यात समांतर जात होते. ती कथा वाचते ती समांतर होती. म्हणजे म्हटलं तर तुम्ही एक कथा संपूर्ण होते तरी दोन्ही समांतर वाचला तर इथे असं झालं इथे असं झालं असं करून, आणि त्याचं खूप कौतुक झालं. म्हणजे अगदी अरविंद गोखल्यांपासून सगळ्यांनी त्याचं उल्लेख केला मुद्दामून
आणि पुढच्या वर्षी अरविंद गोखलेंनी कथासीच्या ह्याच्यामध्ये सरळ आणि समांतर कथा लिहिली. म्हणजे मी लिहिताना कथा असं चक्क 2 भाग पडून ती लिहिली होती. त्यांनी सरळ आणि समांतर म्हणजे 1, 2, 3, 4 असं करून ते गेलेले होते. आणि मग म्हटलं तर 1, 3, 5, 7, 2, 4, 6, 8 अशी सरळ आणि समांतर अशी करून त्यांनी ती कथा लिहिली होती. तर तो एक आम्ही कथा विषयांकामध्ये प्रयोग केला होता. तर आम्ही कुठल्याही विशेषांकाला आमची टॅगलाईन नव्हती. म्हणजे उदाहरणार्थ संवाद हरवला आहे किंवा संवाद हरवला नाही किंवा कुटुंब व्यवस्था मोडीत निघाली आहे किंवा मोडीत, असं आम्ही काही आमचं संपादकाचं आम्ही काही सांगत नव्हतो. आम्ही लोकांना आमच्या दृष्टीने काय या विशेषांकात हवं हे साहित्यिकांना सांगत होतो. ते त्यांची मतं मांडून देत होती, ते आम्ही लोकांपुढे मांडत होतो आणि त्यांनी ठरवावं त्यांना काय म्हणायचं आहे. तर ह्या कथा विशेषांकामध्ये जयवंत दळवी यांनी लिहिलं होतं की कथा हा एक कोडगा प्रकार आहे. म्हणजे ज्यांनी जयवंत दळवींनी खूप कथा लिहिल्या, नंतर कादंबरी लिहिल्या, ते म्हणाले कथा या वाङ्मय प्रकार नाही, हा कोडगा प्रकार आहे. म्हणे तुम्ही मोठं शिल्प करताना काय तुकडे वगैरे पडतात, ते तुकडे पडतात त्याची तुम्ही कथा करता, कथाला तुम्ही कसलं साहित्यिक म्हणता आणि कसला प्रकार म्हणता, असं चक्क कथा विशेषांकामध्ये त्यांनी त्यांचं मत नोंदवलं. तेही आम्ही प्रकाशित केलं. पण त्याच अरविंद गोखले म्हणजे फक्त कथा, म्हणजे आपण जे म्हणतो ना की प्रेमात पडणं, व्यभिचार न करणं, तसं त्यांनी इतर कुठलाही साहित्य प्रकाराला हात लावला नाही. फक्त कथा लिहिल्या आयुष्यभर आणि खूप चांगल्या कथा लिहिल्या. आणि त्या लिहिताना त्यांनी अरविंद गोखलेंनी जयवंत दळवीच्या ह्याच्यावरती समर्थनार्थ कथेच्या बाजूने बाजू मांडली. ती आम्ही मांडली की कथा हा कसा एक उत्कृष्ट प्रकार आहे आणि त्याच्यात कविता, नाटक वगैरे सगळ्यांचा कसा अंतर्भाव आहे आणि तो कोडगा प्रकार नाही, तर तो फार रसिक साहित्यिक प्रकाराचा करून दिला. ते आम्ही छापलं होतं. असे अनेक प्रकार आम्ही त्याच्यात केले होते. त्याचं मुखपृष्ठ हे माझ्या दृष्टीने खास उल्लेख. इथं आम्ही काही मुखपृष्ठ लावलेली आहे, ते कितपत तुमच्यापर्यंत दिसतात आणि पोचतात कारण ते सगळी जुनी झालेली आहे. पण त्याच्यात एक कथेचं मुखपृष्ठ आहे. त्याच्यात परत थोडंसं कौतुकाचं म्हणजे त्या मुखपृष्ठाची कल्पना जी आहे, आता जेव्हा मी म्हणतो माझी किंवा तेव्हा आमची म्हणजे संपादकाची, म्हणजे मी आणि माझा मित्र दोघंही आहेत त्याच्यात. त्याच्यामध्ये आम्ही केलं की कथेचं मुखपृष्ठ तर काहीतरी वेगळं पाहिजे. तोपर्यंत मुखपृष्ठ म्हणजे काय, मॉडेल्स असायचे किंवा बायका असायच्या किंवा असं काहीतरी असायचं. म्हणजे कथेचं आपल्याला मुखपृष्ठ वेगळं, पण कथेचं मुखपृष्ठ काय घ्यायचं. तर मी त्याच्यामध्ये 100 वर्षानंतर कथेची कुंडली मांडली. त्या कुंडलीमध्ये मी कथेला वक्रीग्रह काय दाखवले, तर दूरदर्शन, इंग्लिश मिडियमच्या शाळा, कथेच्या वाढणाऱ्या किमती, प्रवासातली गर्दी, कारण पूर्वी प्रवासात लोक पुस्तकं वाचायची, नंतर गर्दी एवढी झाली की प्रवासात तुम्हाला स्वतःला उभं तुम्ही पुस्तकं काय वाचा, हे सगळे कथेचे वक्रीग्रह आहेत. त्यामुळे कथेला सध्या वाईट दिवस आले तसं सगळं म्हणतात. आणि त्याचा आधार घेऊन कथेची शताब्दी की 100री असं करून संपादकीय मी लिहिलं होतं की लोक म्हणतात कथेची 100री भरली आहे. मी म्हटलं ही कथेची शताब्दी आहे. आणि हे सगळं वक्रीग्रह आपण जरी आले तरी एक ज्योतिष म्हणून मी भविष्य बघून तुम्हाला असं सांगतो की जोपर्यंत माणसाचं कथेवरती प्रेम आहे आणि आपल्याला सुखदुःख आहे, ताणतणाव आहे, आनंद दुःख आहे आणि कथा ही जोपर्यंत माणसाची आंतरिक गरज आहे तोपर्यंत कथेला मरण नाही. आणि ही 100 वर्ष काय, पुढची 100 वर्ष कथा अशीच राहील. असं करून मी कथाचा पहिला विशेषांक काढला. तो लोकांना खूप आवडला. म्हणजे बक्षिसाचा तो विचारच म्हणून सांगतो, त्याला मुंबई मराठी पत्रकार संघाचा दीनानाथ दलालचं सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचं आम्हाला बक्षीस मिळालं. ते कथाला मिळालेलं पहिलं बक्षीस होतं. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की नाही, आपण विशेषांक काढायला सुरुवात करावी. म्हणून मग आम्ही वेगवेगळे विशेषांक काढले. आता थोड्याशा काही विशेषांकाची आठवण सांगायची म्हणजे तर कौटुंबिक विशेषांक. आता कौटुंबिक विशेषांकामध्ये कुटुंब हा फक्त आम्ही आपलं घरातलं छोटं कुटुंब धरलं नाही, तर समाज हे एक कुटुंब आहे की शेवटी तुम्ही कुटुंब हा समाजाचा भाग आहे आणि तुम्ही जेव्हा सुखी असाल कुटुंब, तेव्हा तुमचा समाज सुखी असेल, पुढे जाईल. त्यामुळे समाज एक कुटुंब आहे असा विचार करून आम्ही कौटुंबिक विशेषांक काढला. आणि त्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्थेविषयी आम्ही मतं मांडली की काय आहे आणि कसं आहे. तर यांनी विभा शिरवाडकरांनी कुसुमरेने लिहिलं होतं की कुटुंब व्यवस्था ही समाजाला पुढे नेण्याला, सध्याची जी आहे ती समाजाला पुढे नेण्याला योग्य नाही, ती समाजाला पुढे नेणार नाही असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगताना सांगितलं होतं. तर ह्यांनी सांगितलं होतं लक्ष्मण लोंढेने की जोपर्यंत एक मिनिट तर त्यांनी सांगितलं होतं की कुटुंब सामाजिक आणि न्याय नीतीच्या दृष्टीने
आदर्श नाही असं कुसुमाग्रज म्हणाले होते. प्रतिभा रानडे यांनी मत दिलं होते की स्त्रीमुक्ती चळवळीची मर्म समजून घेतले तर कुटुंबाच्या रचनेत बदल होईल. लक्ष्मण लोंढे यांनी सांगितलं की कुटुंब व्यवस्थेचं मूळ अर्थशास्त्रात नाही तर ते शरीरशास्त्रात आहे. आणि दुर्गा भागवत यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत स्त्री पुरुषांना आपली मुलं ही आपली असावीत अशी भावना आहे, आग्रह आहे, तोपर्यंत कुटुंब व्यवस्थेला मरण नाही. अशी वेगवेगळी मतं त्या ह्याच्यामध्ये असलेला असा मी तो कौटुंबिक दिवाळी अंक प्रकाशित केला होता. त्याचं खूप कौतुक झालं आणि त्याचंही मुखपृष्ठ हे आम्ही इथे लावलंय कारण ते मुखपृष्ठ खूप छान आहे. ते वसंत सरवटेंनी काढलंय. अशी एक फ्रेम आहे. त्या फ्रेमवरती सगळं कुटुंब दिसते तुम्हाला, पण त्यातले फक्त आजी आजोबा आहेत ते त्यांनी स्पष्ट दाखवले आणि बाकी ती फ्रेम तुटली आहे. कोणीतरी विमानातून उडून परदेशी गेलंय, कोणीतरी मुंबईला गेलंय, कोणीतरी हे गेलंय. त्या कौटुंबिक ह्याच्यातून सगळे लोक गेलेत आणि शेवटी आजी आजोबा किंवा आई बाबा म्हातारी जी लोक आहेत ती कुटुंबात राहिलेत, बाकी सगळे गेलेत. अशा तऱ्हेने त्यांनी कव्हर त्या ह्याच्यात काढलं होतं. आणि हे कव्हर बघितल्यानंतर विजय तेंडुलकरांनी सांगितलं की हा एक स्वतंत्र लेख आहे. कव्हर म्हणजेच तुमचा कौटुंबिक विशेषांक होऊ शकेल इतकं ते छान कव्हर आणि खरोखर एक छान कव्हर होतं. त्यामुळे असा मी एक कौटुंबिक विशेषांक काढला होता या विषयाला धरून आणि याच्या याने पाल्य विशेषांक काढला होता. तो मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने की त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या जवळजवळ 250 ते 300 वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये राहणाऱ्या मुलांना, शाळेतल्या मुलांना आम्ही प्रश्नपत्रिका पाठवल्या होत्या. म्हणजे क्वेश्चनर म्हणतो तसे त्या काळामध्ये, हल्ली खूप असतं ते 15 प्रश्न विचारलेले होते. आणि त्याच्यामध्ये समजा टी व्ही बघणं, तुमचे फॅशन, तुमचं जेवण, हे ह्याच्याबाबत तुमचे पालक तुम्हाला सक्ती करतात का, तुमच्या मनाने ऐकतात का, तुम्हाला काय करतात त्याच्याविषयी मतं विचारली होती. किंवा जेव्हा तुमचं आणि तुमच्या याच्यामध्ये पालकांचा सहभाग किती आहे किंवा तुम्हाला तुमच्या भांडण झालं आई वडिलांमध्ये कसं होतं, असे मुलांकडून आम्ही प्रश्न घेऊन त्या प्रश्नावली तयार केली होती आणि त्याच्यावरून आम्ही एक लेख दिलेला होता. आणि त्याच्यातून हे जाणून घेण्याचा आम्ही अंदाज केला होता की त्यावेळेच्या मुलांना पालकांविषयी काय वाटतं हे जाणून घेण्याचा आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला होता. त्याच वेळेस आणखीन आम्ही बाल्यविशेषांकामध्ये त्याचं जे कव्हर आहे ते तुम्ही बघितलं तर कळेल की ते सुद्धा वसंत सरवटेंनी काढलेलं आहे की आई बाबा जे आहेत, पालक जे आहे ते बॅटरीचा झोत पुढे टाकतायत पण मुलांना मागे घेऊन जात आहेत आणि मुलं जी आहेत ती पुढे जात आहेत. म्हणजे मानसोपचार तज्ञांना सगळे जाऊन पालक नेहमी सांगत असतात की आमच्या मुलांचा प्रॉब्लेम आहे, त्यांना काहीतरी हे करा. तर सगळ्या मानसोपचार तज्ञांची मतं असं आहे की समस्या ही मुलांमध्ये नाही आहे, पालकांमध्ये आहे. आणि जर मुलाचं जर व्यवस्थित संगोपन व्हायचं असेल, तो त्याला डेव्हलप व्हायचं असेल, तर जर मानसोपचाराची गरज असेल तर ती पालकांना आहे, मुलांना नाही. हे तो आम्ही पाल्य विशेषांक काढला होता. त्याच्यामध्ये आम्ही हे केलं होतं. स्वातंत्र्य विशेषांक अर्थातच मी तुम्हाला सांगितलं असं की 50 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर भारताला काय मिळालं, काय नाही मिळालं हे सर्व मांडण्याचा आम्ही त्याच्यात प्रयत्न केला होता आणि वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य त्यात घेतली. ज्येष्ठ नागरिक विशेषांक हा एक खूप वेगळा विशेषांक होता की त्याच्यामध्ये मी स्वतः मुंबई, पुणे, रायगड, कोकणमधले हे अशा जवळजवळ 12 वृद्धाश्रमांना भेटी दिल्या. तिथल्या वृद्धांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या भेटीवरती, त्यांच्या अनुभवावरती, त्या वृद्धाश्रमामधल्या परिस्थिती बघून आम्ही लोकांना नकोसे झाले आहोत हा ज्येष्ठ नागरिकांचा, त्या वृद्धाश्रमामध्ये राहणाऱ्या लोकांचा जो मत होतं, त्यांची जी कडवट भावना होती आणि ती कसे ते सहन करतो तिकडे. कारण एक आहे की त्यावेळेच्या वृद्धांची परिस्थिती अशी होती की ते आत्ताच्या आपल्या सिनियर लोकांसारखे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नव्हते. बरेचसे असे वृद्ध होते की त्यांच्याजवळ स्वतःचं अर्निंग नव्हतं. म्हणजे बायकांजवळ तर नव्हतं, पुरुषांजवळ नव्हतं. त्यामुळे त्यांना काहीच नाही. म्हणजे जर मुलांनी नेऊन वृद्धाश्रमात ठेवलं तर त्यांना ऑप्शनच नव्हतं आणि ते ज्या ठिकाणी ठेवते त्या ठिकाणी. आता तसं नाही, आता आपण आपले निर्णय आपण घेतो त्यामुळे आपल्याला ते, पण त्यावेळेस जे होतं ते जाणवत होतं. आणि मग तिथे असलेल्या लोकांची परिस्थिती बघितली, त्यांना जाणवणारं एकटे पण बघितलं, मुलं भेटत नाही त्यांचंही बघितलं. आम्ही मुलांसाठी एवढं केलं पण आज आम्हाला आणून इथे टाकलं. कारण वृद्धाश्रमातली सगळ्यात महत्त्वाची भावना सगळ्यांच्याच असेल की आम्ही कुटुंबाला नको आहे म्हणून आम्हाला इथे आणून टाकलं. ते स्वतःहून आलेले नसतात आणि ही भावना खूप वाईट असते ती त्यांच्या. म्हणजे अक्षरशः गैरून यायचं गेलं की ते हात पकडायचे. तुमची जायची इच्छा असेल तरी सोडे, कारण त्यांच्याशी बोलायला कोणी नसायचं.
मग त्यातलं कोणीतरी म्हणायचं मी कविता करत होते, ती बाई सांगायची तिचं वय असेल कोणीतरी 25-30 वर्षात कविता केली तिच्या बॅगेतून ती वही काढून आणणार आणि वाचून दाखवणार, तुमच्या दिवाळीत माझी कविता छापाल का किंवा हे केलं. अशा पद्धतीने ते आमच्याशी वागत होतं आणि इतकं जाणवत होतं की खरोखर म्हणजे एक तर तिथे वृद्धाश्रमात मला जोडपं भेटलं होतं. त्यांचा बंगला होता कोल्हापूरला, पण मुलगा दारुड्या आणि त्यांनी ते बंगला तो सगळा हे करून आईवडिलांचे पैसे घेऊन त्यांना त्रास द्यायला म्हणजे फिजिकली सुद्धा करायला लागलं. आईवडिलांनी करायचं काय, त्यांनी तो बंगला वगैरे सगळं तिथे सोडला आणि ते वृद्धाश्रमात येऊन राहिले. तो तिकडे यायला लागला. त्यांनी वृद्धाश्रमात सांगितलं गेटवरती की ह्याला आज सोडायचा नाही. म्हणजे सर्व असून सुद्धा इतका त्रास झाला की त्यांना तिथे यावं लागलं. एक मिलिटरीतले कर्नल होते, पुण्यातच राहायचे, मी पुण्याच्या वृद्धाश्रमात जायचं. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, फक्त त्यांच्या बायकोला डिमेन्शिया झाला होता. त्याच्या मुलांनी आणि सुनेनी सांगितलं तुम्ही आमच्या बरोबर राहा, पण ह्यांना नको, ह्यांना तुम्ही नेऊन सोडा. पण ह्यांना कोण सांभाळणार. तो माणूस दोघं जण वृद्धाश्रमातून पुण्याच्या राहिले होते, कारण तो म्हणाला माझ्या बायकोची आता मी नाही घेतली तर काळजी कोण घेईल. असे एक एक त्याचे जे अनुभव होते त्या अनुभव त्या ह्याच्यामुळे आणि तो एक प्रकाशित केल्यानंतर लिटरली इतक्या ठिकाणून आम्हाला पत्र आली की चांगला वृद्धाश्रम कुठला. म्हटलं आम्ही असं कसं सांगणार, कारण बहुतेक वृद्धाश्रमाची त्या बायकांनी तिथे राहणाऱ्यांची तक्रार एकच होती की आम्ही जोपर्यंत धड आहे तोपर्यंत आम्हाला इथे वृद्धाश्रमात ठेवून देतात, पण आम्ही आजारी पडलो की आमच्या मुलांना बोलून सांगतात की यांना घेऊन जा, कारण त्यांनी काही हॉस्पिटल्स नाही. आणि म्हणजे जे आम्हाला टाळायचं आहे तेच आम्हाला होतं. त्यामुळे आम्हाला नको, आम्हाला इथं मरणाचं झाले पण आम्हाला परत मुलांकडे पाठवू नका, कारण तशी वृद्धाश्रमच नव्हते. आता हळूहळू अशा प्रकारचे वृद्धाश्रम यायला लागले ते झाले. त्यामुळे अगदी चटका लागून गेली गोष्ट म्हणजे मी ठाण्याच्या जवळ एक वृद्धाश्रम आहे नवी मुंबई, तिथे गेलो होतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या. तिथे हॉस्पिटल होते, कारण तो जैनांनी चालवलेला होता, त्यामुळे त्याला बऱ्यापैकी सपोर्ट होता, बाकीच्या बऱ्याच ठिकाणी नसायचा. आणि मी सगळं करून असं करून बाहेर आलो आणि थोड्या वेळाने पुढे गेलो तर म्हणजे बाहेर पडल्यानंतर तिथल्या माणसाने सांगितलं तिथे तुम्हाला माहिती आहे का सुमती क्षेत्रमध्ये ऍडमिट केलं वृद्धाश्रमामध्ये, कारण त्यांना मेमरी नाही काही नाही, त्यांना कोणी घरचे बघत नाही आणि ते त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सुमती क्षेत्रमध्ये. खूप वाईट वाटलं की आपण जी लेखिका जी हे केलं निदान काही नाही तर मी जाऊन त्यांना बघितलं असतं मला बरं वाटलं असतं, मला काही त्यांना बघता आलं नाही. अशा खूप त्या ह्याच्यातल्या आठवणी आहेत ज्येष्ठ नागरिक विषय रंगाच्या, त्या आम्ही त्या ह्याच्यामध्ये लिहिल्या होत्या. आणि त्याच अंकात त्याच वेळेस आम्ही नातवंडांना आपल्या आजी आजोबांविषयी काय वाटतं हा प्रश्न विचारून नातवंडांकडून मागून घेतलं होतं. आणि जुळलेल्या रेशीम गाठी म्हणजे नातवंडांचं किती आजी आजोबांवरती प्रेम असतं आणि किती नातवंडांना आजी आजोबा हवे असतात हे करणारं असं ते आम्ही त्याच्यात दिलं होतं. तर ही ज्येष्ठ नागरिकाची आमची असलेली खूप छान आणि आठवण आहे. त्यामुळे तो एक विशेष अंक होता. स्वेच्छानिवृत्ती विषयाला बाकी बोलत नाही, फक्त कशी स्वीकारावी हे आम्ही त्याच्यात घेतलं होतं. जोडीदार विशेषांकामध्ये अनेक होते. आम्ही एक वेगळा प्रयोग केला होता. रामदास भटकर आणि त्यांची पत्नी, माहीत असेल सगळ्यांना, प्रकाशक आहेत ते मोठे आणि सगळ्यांना साहित्यिक माहिती आहेत, रत्नाकर मतकरी आणि त्यांची पत्नी. ह्या दोघांना असं आम्ही त्यांच्या घरी बसवलं होतं आणि मी फक्त तिथे रेकॉर्डिंग करायला आणि मध्येच काही गरज पडली तर, आणि त्यांना सांगितलं फक्त जोडीदार या विषयावरती तुम्ही गप्पा मारा. आणि इतक्या छान रंगलेल्या गप्पा त्या वयातले जोडीदारांविषयीचे असलेले अनुभव किंवा अपेक्षा ते सांगत होते. म्हणजे रामदास भटकर म्हणाले की आपल्या जोडीदाराचं नैतिक अधःपतन होऊ नये आणि तो पुढे जावा, प्रोग्रेस व्हावा, ही जबाबदारी जोडीदाराची आहे. ती त्यांनी जोडीदारांची जबाबदारी घेतली पाहिजे की आपला जोडीदार नीट वागतोय ना. त्याच वेळेस रत्नाकर मतकरींनी सांगितलं की जोडीदार हे समान पातळीवरती असले पाहिजे, त्यांनी एकामेकाची काळजी घेतली. या प्रकारे जोडीदार विशेषांक काढला आणि त्याच्यात आम्ही हा वेगळा एक हे केला. नंतर विवाह विशेषांक होता. विवाह विशेषांकामध्ये त्याचंही आम्ही इथं कव्हर लावलेलं आहे. ते कव्हर आश्चर्य वाटेल, एकमेव कदाचित कव्हर असेल, आणखी कव्हर काढली तर मला माहीत नाही. ते कव्हर यांनी केलं होतं, कविता महाजन, त्या कादंबरी लिहिणार आहेत. त्यांनी कविता महाजननी कव्हर विशेष काढले, पण ते चित्र काढतात, चांगले काढतात. तर त्याच्यात त्यांनी असं दाखवलं की नवरा बायकोचं नातं हे पारदर्शक असतं, काचेसारखं ते नाजूक असतं आणि ते जपावं लागतं. आणि नवरा हा नेहमी स्वकेंद्रित असतो आणि असा ताठर असतो. बाई ही फुलपाखरासारखी रोमॅन्टिक आणि ही असते, पण त्याच वेळेस ती नवऱ्या ते तिला सांभाळतो आणि हे नातं एकमेकांनी सांभाळलं पाहिजे असं व्यक्त करणारं ते मुखपृष्ठ म्हणजे खरंच एकदा असं वाटलं की कविता महाजनची कविता आहे, तर ते मुखपृष्ठ सुद्धा आहे. खूप बाकीचे विषय आहेत. पर्याय विशेषांकामध्ये आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडतो की आपण कुठला पर्याय निवडायचा. तर त्यावेळेसाठी नेहमीच आयुष्यात आपण न टाळलेला हा प्रश्न आहे. तर त्यासाठी आनंद नाडकर्णींची मी स्वतः मुलाखत घेतली होती आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं होतं की बिनचूक पर्याय
हा एक भ्रामक कल्पना आहे. असा कुठलाही जगात पर्याय नाही की तो बिनचूक आहे. तर तुम्हाला पर्याय निवडायचा असेल तर काय, तुम्ही बिनचूक पर्याय निवडताना काय तर तुम्ही पर्यायच निवडत नाही, तो चुकीचा. तर तुम्ही पर्याय निवडताना कुठला निवडा, तर अनुरूप पर्याय निवडा. अनुरूप पर्याय हा तुम्हाला मिळू शकतो की ज्याच्यामध्ये अनुरूप पर्याय, कुठलाही पर्याय तुम्ही निवडता तेव्हा त्याच्यात कॉस्ट देणं आलं, त्याची किंमत देणं आलं. ती किंमत आपण जी देतोय तो कुठल्यात आपण किंमत कमी देतोय याचा विचार करा आणि त्यातल्या त्यात ज्याची किंमत कमी आहे तुमच्या दृष्टीने तो पर्याय निवडा. आणि तो एकदा निवडल्यावरती त्याच्यावरती विचार करत बसू नका. त्याच्यावरती विचार करत बसलात तर तुम्ही त्याच्यावरचं व्याज देता. अशा तऱ्हेने ती खरोखर मुलाखत वाचण्यासारखी की माणसाने पर्याय कसा निवडावा. खूप आहेत, मी आणखीन विषयांकावरती बोलत नाही. पण साहित्यिकांबद्दल बोला ना. तुम्हाला इतके साहित्य भेटले असतील त्याची आठवण सांगा. खरं आहे. साहित्यिकांविषयी म्हणशील तर आम्ही जेव्हा अंक सुरू केला 1981 साली, त्यावेळेस कदाचित आमच्या दृष्टीने आता नसेल पण तेव्हा नव्हती, पण आता वाटणारी चांगली गोष्ट अशी आहे की त्यावेळेस मोबाईल तर लांब राहिले, घरोघरी टेलिफोन सुद्धा नव्हते. त्यामुळे आता कसं होतं माहिती आहे का, कुठल्याही साहित्यिकाला तुम्ही ईमेलनी पत्र पाठवायचं, असं असं आहे, असं आहे, तुम्ही तुमची कथा किंवा हा लेख पाठवा, असं आम्हाला अपेक्षा आहे. तो हो म्हणतो, तो ईमेलनी पाठवतो, मग करतो अंक आपण ह्यानी पाठवतो. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा आपण त्या साहित्यिकाच्या घरी जायचो, त्याच्याशी बसायचो, त्याची चर्चा करायचो. आमचा हा विषय आहे, तुम्ही काय करणार ते बोलायचे. म्हणजे अक्षरशः आपण म्हणतो तशी आपली मैफिल असायची, त्याच्या गप्पा मारायला मिळायचे. हा जो आनंद साहित्यिकांचा. आणि बहुतेक आपले सगळे मध्यमवर्गीय साहित्य. त्यामुळे मला आठवतं की मी इथे पुण्यात, तेव्हा मी मुंबईत राहत असायचो, तेव्हा मी जेव्हा पुण्यात यायचो त्यावेळेस पुण्यामध्ये आपल्या शकुंतला गोगटे, शैलजा राजे यांच्याकडे आलो की सगळ्या गप्पा मारायच्या. दिवाळीचा मला फराळ खायला द्यायच्या. गिरजा कीर असून दे, सगळ्यांचे म्हणजे आमचे असे अगदी कौटुंबिक संबंध असतील असं म्हणत. आणि या लोकांशी भेटण्यात खूप मजा येते. वपुबायांशी गप्पा मारणं किती आनंददायी गोष्ट होती. त्यांचं अक्षर बघितलं तर अक्षरशः छापील अक्षर त्याच्यापुढे फिकं पडेल एवढं होतं. आणि इतकं ते व्यवस्थित लिहून पाठवायचं की आम्हाला वाटतं की एवढं छान आपण पान प्रिंट करू शकू का, इतकं त्यांचे होते. सगळे कुठले म्हणजे आम्ही विजय तेंडुलकरनाही भेटलो, पुलंनाही भेटलो, कुसुमराजांनाही भेटलो, पण त्यांच्या भेटी एक दोनदा झाल्या. पण या बाकीच्यांच्या भेटी होत्या त्या खूप झाल्या. आता या साहित्यिकांच्या भेटीवरूनच तुला सांगतो की मी अथश्री देण्याचं खरं मूळ कारण या साहित्यिकांच्या भेटीच आहे. मी 2002 साली जेव्हा दिवाळी अंक काढायचा होता तेव्हा पुण्यामधल्या साहित्यिकांना भेटायला म्हणून आलो होतो. तेव्हा पद्मजा फाटक, गोपू देशपांडे, मंदाकिनी भडबडे हे अथश्रीच्या पाषाणमध्ये राहत होते. आणि त्यांना भेटायला मी तेव्हा अथश्रीच्या पाषाणमध्ये गेलो होतो. आणि तेव्हा तिथलं वातावरण बघितलं, ते ज्या पद्धतीने एकमेकांशी मिळून मिसळून होते, तेव्हा सुद्धा ते बस म्हणून सिनेमा नाटकाला जात होते, हे सगळं बघितल्यानंतर मला म्हटलं किती छान आहे. आपलं पण ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर आपण इथंच यायचं. मी तेव्हा विचारलं तेव्हा मला परांजपेने सांगितलं की जोपर्यंत तुम्ही 60 वर्षात तुम्ही बुक काही करू शकत. त्यामुळे मला पुढच्याही 2 ह्याच्यात मिळालं नाही आणि मी पण साहित्यिकांच्या ह्याच्यामध्ये मी अथश्री देण्यामध्ये सुद्धा जो एक भाग आहे तो त्यांचा आहे. प्रिया तेंडुलकरनी कथा पाठवल्या आम्हाला. तिने सांगितलं की संपादक म्हणून तुम्हाला माझी कथा न स्वीकारण्याचा अधिकार आहे, मी काही म्हणणार नाही. पण जर तुम्ही माझी कथा स्वीकारली तर त्यातला स्वल्पविराम सुद्धा तुम्ही बदलायचा नाही. कारण का, तर माझी कथा माझ्या बाबांनी विजय तेंडुलकरने तपासलेली आहे आणि विजय तेंडुलकरपेक्षा कोणीही मोठा संपादक नाही. त्यामुळे विजय तेंडुलकरच्या पुढे दुसरा संपादक होऊ शकत नाही. एकही स्वल्पविराम न बदलता छापायचा तर छापा, नाही तर छापू नका म्हणून सांगायची. त्यामुळे तिची त्या पद्धतीची आठवण आहे. अनेक साहित्यिक भेटले होते. जोशांची आठवण आहे का? विजयाबाई, सुधाताई. सुद्धा विजयाबाईंच्या आहेत. विजयाबाईंच्या सुद्धा काय म्हणतो आपण तसं की खूप हे होतं, घरगुती संबंध होते आणि खूप प्रेमाने करायच्या. सुधा जोशी म्हणजे त्या खूप मुलाखत त्या ह्याने घ्यायच्याच. त्याने आमची श्रीपू भगवंतांची मुलाखत घेत होती. मुलाखत घेताना ती बिनचूक व्हावी त्यांचा प्रयत्न असायचाच. पण त्याबरोबर ती प्रकाशित व्हावी बिनचूक म्हणून त्यांचा प्रयत्न असायचा. म्हणजे त्या स्वतः कोणी प्रूफ रेडी केले तरी त्या सांगायच्या की नाही, आम्हाला माझी कथा मी स्वतः तपासणार आणि करणार आणि छापणार. त्यांना जराशी सुद्धा चूक खपायची नाही. एकदा आम्ही त्यांचा एक लेख छापला होता आणि अक्षरशः अंक बाजारात आल्यानंतर त्यांना पोचल्यानंतर अर्ध्या तासात तो फोन आला. तो नयनने घेतला होता आणि मला म्हणाला सुधा जोशीचा फोन आला. तेव्हा धडधडलं. म्हटलं काहीतरी झालं आणि खरोखर झालं. एका ठिकाणी काहीतरी चूक होती. त्यांनी मला लगेच फोन, अरे ती चूक राहिली कशी? म्हटलं आता राहिली, आता मी काय सांगू. त्या मगाशी विचारलं तर किती गोष्टी त्या तांत्रिक ह्याच्यात राहतात. गले चिकटायचे राहतात. कधी कधी करेक्ट न केलेली नसलेली फाईल आणि तुम्ही बघता तरी कुठेतरी शेवटी तुम्हाला राहावं लागतं.
त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर अशा खूप ह्याच्यात आहेत. आणखीन एक छोटीशी आठवण सांगतो तुला ज्येष्ठ नागरिकांच्या ह्याच्यामधली, की आम्ही कथाचे तू पारितोषिकं विचारलीस त्या संदर्भात मी बोलतो. पारितोषिकामध्ये आम्हाला बरीच पारितोषिकं मिळाली, खूप वेगवेगळी मिळाली. आणि मला वाटतं मुखपृष्ठांसाठी सुद्धा मिळाली. मुखपृष्ठासाठी सुद्धा मिळालं, अंकासाठी सुद्धा मिळालं, अंकातल्या कथांना मिळालं आणि खूपच पारितोषिकं. मी तुला थोडक्यात सांगतो, सगळी नाही सांगत. पण आम्हाला सगळ्यात पहिलं मी सांगितलं ते मुंबई मराठी पत्रकार संघाचं 1990चं, ते खूप दिनानाथ झाला, ते खूपच प्रेस्टिजियस पुरस्कार होता, तो मिळाला. त्यांचाच आम्हाला 92 आणि 2005 3 वर्ष आम्हाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा सर्वोत्कृष्ट अंकाचं पारितोषिक मिळालं. 1994 साली बार्शीच्या सोमाणी प्रतिष्ठान आहे, त्यांचं आम्हाला बक्षीस मिळालं. तो आम्ही पाल्यविशेष अंक काढला होता. त्याची गंमत अशी होती की आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आमच्याबरोबर विद्याबाळचा मिळून सारादरीच्या अंकाला बक्षीस होतं आणि वसंत गोवारीकरांचं, मी त्या अंकाचं नाव विसरलो, त्यांच्या अंकाला बक्षीस होतं. तेव्हा वसंत गोवारीकरांच्या अंकाचं नाव घेतलं आणि सांगायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी ते वसंत गोवारीकर कसे मोठे पर्यावरण तज्ज्ञ आहेत, हे आहेत, ते आहेत वगैरे 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 सांगितलं. विद्याबाळचं जेव्हा घेतलं तेव्हा त्यांचं स्त्रीमुक्तीमध्ये कसं काम आहे आणि त्या कशा आहेत हे सगळं सांगितलं. कथासीचं त्यांनी सांगताना सुरुवात केली, ह्या दिवाळी अंकामध्ये पाल्यांविषयी कसं केलंय, काय केलंय वगैरे वगैरे. मला बोलायला सांगितल्यानंतर म्हटलं या 2 संपादकांविषयी सांगितलं, अतिशय उचित आहे, सांगण्यासारखंच आहे आणि म्हणून त्यांचं कौतुक झालं. पण मला आनंद आहे की बक्षीस माझ्या दिवाळी अंकाला मिळालंय आणि पानसांचा किंवा लेल्यांचा कथाचे असण्यापेक्षा कथाश्रीचे पानसे आणि लेले असणं ही ओळख आम्हाला जास्त आनंददायी वाटते. आणि ह्या ओळखीनेच मी शेवटपर्यंत पहिल्या अंगातून आम्ही म्हणलं होतं की आम्ही तुमचे प्रतिनिधी म्हणून संपादन करायला बसलेलो आहोत, आम्ही तुमच्यासारखेच वाचक आहोत, तुम्हाला चांगलं काय वाचायला मिळावं ह्याचा त्यामुळे आम्हाला आमची स्वतःची ओळख नव्हती. बाकीचे बरेच आता हे अंक काढताना पाहिजे ना, काही लोक त्यांच्या मागे वृत्तपत्र असतात, काहीच्या मागे प्रकाशन संस्था असतात, काहीच्या मागे उद्योजक असतात. आमच्या मागे कोण होतं? आम्ही 3 कारकून होतो जे आकडेमोड करत होतो. केवळ साहित्याची आवड आहे त्यामुळे तो अंक काढला होता. त्यामुळे आम्हाला बार्शीचं पारितोषिक मिळालं, सांगली नगर वाचन मंदिराचं आम्हाला सांगलीला बक्षीस मिळालं, नंतर मुंबई वृत्तपत्र संघाचं दर्पण पारितोषिक मिळालं. 2008ला ग्रंथालय आणि आम्ही गंमत अशी, आम्ही 2005ला नंतर आम्ही आमचा अंक 25 नंतर आम्ही आमचा अंक कुठेही पारितोषिकांना पाठवायचं नाही असं ठरवलं आणि आम्ही एकाही ठिकाणी आमचा अंक पाठवला नाही. 2008ला त्यांनी स्वतः म्हणजे ग्रंथालय आणि स्टार माझा त्यांनी स्वतः एक स्पर्धा भरवली होती आणि त्यांनी त्याच्यात आम्हाला विविध विषयाला वाहिलेला अंक म्हणून ह्याचं बक्षीस मिळालं. सगळ्यात अभिमानाने सांगण्यासारखं बक्षीस म्हणजे असं की दिवा म्हणून एक संस्था आहे, अजूनही आहे, तर त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या. तर त्याच्यात एक स्पर्धा अशी असायची की तुम्हाला वाचकांना आवडलेला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक, आणि त्याच्यामध्ये परीक्षक वगैरे नव्हते. वाचकांनी त्या स्पर्धेत भाग घ्यायचा, तुम्ही मिनिमम 10 अंक वाचले पाहिजे आणि तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक म्हणजे तुम्हाला आवडलेला लेखक हे तसं तुम्हाला आवडलेला दिवाळी अंक असा असायचा. 2005 आणि 2006 या दोन्ही वर्षी वाचकांनी सर्वोत्कृष्ट आवडलेला दिवाळी अंक म्हणून कथाश्रीची निवड केली. हे आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. 4 लोकांनी नाही, म्हणजे तेव्हा त्याच्यामध्ये दीपावली होता, मौज होता, असे सगळे अंक असताना कथाश्री वाचकांना आवडलेला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक होता. 2007 साली त्यांनी तो विभाग बंद केला सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा, दुसरा कुठल्या विभागात स्पर्धा सुरू केली, त्यामुळे ते नाही. तेव्हा आम्ही भाग घ्यायचा बंद केल्यानंतर सुद्धा आम्हाला 2-3 वर्ष बक्षिसं मिळाली. आणि जसं सांगितलं तसं वपू, साधना कामत, यशवंतराव भोसले यांच्या कथांना त्या वर्षीची सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकातली कथा म्हणून बक्षीस मिळालं. त्याच्यामध्ये जे स्वातंत्र्य विशेष अंकाचं कव्हर आहे, त्या कव्हरला मुंबई मराठी पत्रकार संघाचं अत्यंत प्रेस्टिजियस सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ दिवाळी अंकाचं म्हणून जो पारितोषिक होतं ते मनोज आचार्यला त्या वर्षीच्या याला मिळालं. म्हणजे त्यांनी त्याच्यात असं दाखवलं होतं की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो स्वतंत्र असतो, तो स्वतंत्रपणे जन्माला येतो. स्वातंत्र्य तो ह्याच्या विषय अंकाचा होता, स्वतंत्र म्हणून तो जन्माला येतो, पण तो जन्माला आला की एकदा तो काळाच्या घड्याळाच्या ह्याच्यात तो अडकतो आणि तो पारंत्र्य जातो, असं सगळं तो व्यक्त करण्याचं कव्हर होतं, त्याला बक्षीस मिळालं. अशी बक्षिसं खूप आहेत. दिवाळी अंक आपण काढत होतात, पण मासिक काढण्याचाही आपण प्रयत्न केला होता आणि काही काळाने तो बंद पडला. त्याविषयी काय सांगाल? काय झालं, आम्ही दिवाळी अंक काढत होतो, सगळ्यांना वाचकांना आवडत होतं, हे आम्हालाही माहीत होतं. लेखकही आमचे खूप परिचित झाले होते, म्हणजे आम्ही तेव्हा जवळजवळ 15-20 वर्ष दिवाळी अंक काढलेला होता, त्यामुळे सगळीकडे माहीत होतं.
आणि सगळ्या लेखकांचं म्हणणं असं होतं की तेव्हा काय मासिकं पुष्कळशी बंद आहे, म्हणजे कथेला वाहिली तर मासिकं बंद झाली होती. पूर्वी वृत्तपत्रामध्ये कथा यायच्या, ते सगळं बंद झालं होतं. तर सगळ्यांचं म्हणणं असं होतं की कथेला व्यासपीठ नाहीये, नवीन कथेचा प्रयोग करायचे, कथा लिहायचे, आम्हाला करायचं, आम्हाला कथेला व्यासपीठ नाहीये. कथाश्री एवढं तर तुम्ही कथाश्री मासिक का नाही सुरू, मासिक म्हणून का नाही सुरू करत? वाचकांनी पण सांगितलं तुम्ही का नाही सुरू करत? आता तर आम्हाला माहित होतं की हा आतबट्ट्याचा व्यवहार होण्याची शक्यता आहे, पण सगळे एवढे मागे लागल्यामुळे आम्ही विचार केला की ठीक आहे, आणि म्हणून आम्ही कथाश्री मासिक म्हणून सुरू केलं. ते सुरू केल्यानंतर पहिल्याच मासिकाचं आम्ही सुरुवातीच्या याच्यामध्ये श्रीपू भागवत, की जे सत्यकथा आणि याचे संपादक होते, त्यांची मुलाखत घ्यायची आम्ही ठरवली. तेव्हा त्यांच्याकडे आम्ही गेलो की तुमची मुलाखत द्या, तेव्हा त्यांनी कौतुक केलं तुम्ही हे करताय म्हणून. पण ते म्हणाले, अहो तुम्ही चुकीच्या माणसाकडे आलात तुमचं शुभेच्छा मागायला किंवा मुलाखत घ्यायला. तर म्हटलं का? तर म्हणे, अहो मी हरलेला संपादक आहे, मी माझं मासिक बंद केलंय आणि तुम्ही हरलेल्या माणसाकडून कशी काय मुलाखत घेता? तर म्हटलं तुम्ही मासिक बंद करणे तुमचा याच्यातला अनुभव सांगाय. त्यांची मुलाखत मी मगाशी म्हटलं तर सुजा जोशींनी घेतली होती. त्या व्यतिरिक्त आम्ही अनेक प्रयोग, म्हणजे हरिभाऊ ते मेघना हा 100 वर्षाचा कथेचा प्रवास जो आहे तो आम्ही 8 मासिकाच्या लेखमालामध्ये मांडून तो आम्ही संपूर्ण प्रवास वाचकांपर्यंत पोहोचवलेला होता. आम्ही त्याच्यामध्ये गंगाधर गाडगे, नंतर रत्नाकर मतकरी, आशा शांता शेळके, व्यंकटेश मांडुळकर अशा साहित्यिकांच्या मुलाखती घेऊन आम्ही त्याच्यात प्रकाशित करत होतो. मराठी कथेमध्ये इतक्या वर्षात अशा काही कथा आहेत की ज्या सदाबहार टवटवीत कथा आहेत, त्या कधीच नान होत नाहीत, मलूल होत नाहीत. तर अशा अम्लान कथा आम्ही प्रत्येक मासिकात एक देत होतो, आणि अशा आम्ही 25 अम्लान कथा प्रकाशित केल्या. त्या इतक्या आवडल्या की त्याचं पुस्तक प्रकाशित झालं होतं, आणि आता अवेलेबल नाही, आउट ऑफ प्रिंट आहे. पण त्या अम्लान कथा आम्ही त्याच्यामध्ये देण्यात प्रयोग केले. कथेचे आम्ही वेगवेगळे, म्हणजे भाषण अनुवादित कथा, अशा वेगवेगळे आम्ही कथेचे प्रयोग करून आम्ही तो मासिक चालवत होतो. पण दुर्दैवाने जे गणित जमावं लागतं ते गणित जमत नव्हतं, आणि आता तेव्हा आम्ही नोकरी करत होतो. मासिक काढायचं म्हणजे आमचा काय असं संपादक वर्ग होता आणि कुठे ऑफिस होतं आणि असं काही नव्हतं. आमचं आम्ही वेळ काढून करत होतो. वेळेने आम्हाला ते जमत नव्हतं, त्यामुळे मग आम्ही ते बंद केलं. पण याच्यात तुम्हाला माहीत नसलेली आणखीन एक गोष्ट सांगतो. मासिक काढण्याच्या आधी म्हणजे 3-4 वर्ष झाली आम्ही कथाचे सुरू करून, तर आमच्या डोक्यात विचार आला की आपण कथागुच्छ सुरू करावा. म्हणजे काय, तर दर महिन्याला, तेव्हा त्यावेळेच्या किमतीने सांगतो मी, 2 रुपये वर्गणी ठेवायची. दर महिन्याला 2 कथा, म्हणजे साधारणपणे रफली बघितलं तर आपण एक 25 पानं ती प्रिंट करायची, छापायची, आणि जे मेंबर आहेत त्या सगळ्या मेंबर्सना ते दर महिन्याला 2 रुपयात पाठवायचे. म्हणजे वर्षाच्या 24 रुपयामध्ये त्यांना कमीत कमी 30 कथा संग्रह टाईप मिळतील. आणि पहिला जो अंक देणार त्याच्याबरोबर त्यांना एक फोल्डर द्यायचा. म्हणजे ह्या सगळ्या त्याचा खर्च कुठे असतो, तुम्ही कव्हर करता, त्याचं प्रिंटिंग करता, हे सगळं वाचवायचं, फक्त कथा. ते 2 रुपयात आम्हाला परवडणार होतं गणिताप्रमाणे. आणि त्यांना फोल्डर द्यायचा, आणि त्या प्रत्येक महिन्यात त्यांनी ती कथा आली की त्या फोल्डरमध्ये घालायची, की वर्षाच्या शेवटी त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा फोल्डर तयार होईल. त्यांना 24 रुपयामध्ये एवढा कथा वाचायला मिळतील, कथा संग्रह मिळेल, पुढच्या वर्षी नवीन फोल्डर, असं सगळं केलं. आणि ही जेव्हा कल्पना आम्ही आमच्या एका ज्येष्ठ साहित्यिकाशी बोललो आणि त्याला सांगितलं, तो हसून म्हणाला, छान आहे हो तुमची कल्पना, पण तुम्हाला मराठी वाचक अजून कळला नाही हो. म्हटलं काय झालं? अहो जो माणूस रोजच्या पेपरची घडी घालून ठेवत नाही, तो तुमच्या कथा घेऊन कुठे फोल्डरमध्ये काढला? तुम्ही काय त्यांच्याकडून अपेक्षा करता? म्हणजे अजूनही मला असं वाटतं की तो खरं प्रयोग करून बघायला हवा होता. पण तेव्हा आम्ही अगदी जस्ट 3-4 वर्ष झाली होती, म्हटलं कदाचित आपण फार उत्साहाने करत असतो, म्हणून आम्ही त्यांचं मान्य केलं आणि तो आम्ही केला नाही. त्यामुळे कथा मासिकाच्या आधी सुद्धा आम्ही कथागुच्छ म्हणून कथेसाठी आणखीन एक व्यासपीठ मिळावं म्हणून वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला होता. माझा शेवटचा प्रश्न आहे आता, की 2017 नंतर तुम्ही कथाश्री संपादक म्हणून राहिला नाही, आणि जर 6 वर्षांनी परत हे संपादन करावं एखाद्या मासिकाचं, आणि तेही वयाची 75 पूर्ण झाल्यावर, ते शिवधनुष्य आपण का पेललं असेल ते इतका वेळ जे आपण बोललात त्यावरून मला कळलेलं आहे. पण तरीही थोडा यावर प्रकाश टाकावा. आहे वेळ, 1-2 मिनिट. वेडेपणा दुसरं काय आहे? पण तुम्हाला खरं सांगू का, अशी वेडी माणसं असतात ना, त्यांनी जग पुढे जातो. सगळे शाण्यासारखे वागले तर कसं जाणार? वेडेपणा लागतोच, वेडेपणा हा, बाकी काय नाही. खूप खूप मनापासून इच्छा होती आपण हे करावं. मी कथासेतून बाहेर पडलो त्याच्यात 2 कारणं महत्वाची होती. एक म्हणजे माझ्या मित्राची आणि माझी तब्येत एकाच वर्षी बिघडली. त्याला ब्रेनचा प्रॉब्लेम झाला, मला हार्टचा प्रॉब्लेम झाला, माझं तेव्हा अँजिओप्लास्टी झाली आणि सर्व होतं.
म्हणून आम्ही कथासीतून बाहेर पडलो. थोड्या वर्षांनी थोडीफार, म्हणजे मी जसं म्हणतात पूर्ण नाही, जे आहे त्याच्यात मला असं वाटलं की आपण थोडंफार काहीतरी करू शकतो. तेव्हा ते डोक्यात विचार यायला लागला की आपण केलं पाहिजे. त्यात नेमके करोनाची 2 वर्ष गेली, त्यामुळे तेव्हा मला तो अंक काढता आला नाही. म्हणजे इतके वर्ष गॅप गेलीचं कारण करोना. आणि दुसरं म्हणजे लोक म्हणते काही गरज नाही, पण मला सगळं करायचं. मला ते RNI कडून नाव पाहिजे होतं. ते नाव गेल्या वर्षी मला RNI ने दिलं नाही. मग परत ह्या वर्षी अर्ज केला आणि मला एकमेकांना नाव मिळालं. ते मिळेस्तोवर वर्ष गेल्यामुळे आणखीन 1 वर्ष उशीर आला. हे सगळं झाल्यामुळे केलं. त्याच्यात आणखीन 2 लोक होती महत्वाची, एक मनोज आचार्य आणि दुसरी वैशाली. ते माझ्या मागे लागले होते की नाही नाही, तुम्ही अंक सुरू करा, तुम्ही एवढे छान संपादक, इतके चांगले अंक काढले, काय होते, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, काय हे करताय. आणि खरोखर त्यांचा खूप आग्रह होता. मलाही मी म्हटलं तसं खूप इच्छा होती. रिकामा बसलो होतो, काही करतच नाहीच आहे मी, नुसतं म्हटलं रिकामा बसलो आपल्या घरात, काय हरकत, म्हणून म्हटलं करावं. म्हणून मी हा अंक माझी एक आवड. आणि आत्ताही मला माहिती आहे की हे सगळे जे मी काही करतोय तो आर्थिकदृष्ट्या बघायला गेलं तर अत्यंत तोट्याचा व्यवहार आहे. हे मला कोणी भविष्य सांगण्याची गरज नाही आहे. हे कळण्याएवढं माझ्या अकाउंटमधलं नॉलेज आहे. पण तरी सुद्धा हे मला करायचं होतं, कारण माझ्या आंतरिक ओढ आहे की साहित्य, वाचन, आवड. आणि त्या ओढीमुळे आहे त्या तब्येतीत जमेल तसं, आता मनोज नाहीये, वैशालीचं सहाय्य घेऊन मी हा अंक करतोय. मला माहित नाही आणखीन किती वर्ष करू शकेल, पण जितके वर्ष जमेल तितक्या वर्ष अंक करावा अशी इच्छा आहे. तर एक सहज मला आठवलं म्हणून सांगतो. म्हणजे मी मगाशी म्हटलं की लेले पानस्यांचा कथा म्हणजे कथाचे लेले पानसे सांगतो. मी ऑफिसमध्ये काम करतो त्याची गोष्ट, मगाशी तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हटलं, आणि त्याला खरोखर इतकी डिमांड होती की तो अंक संपला मार्केटमध्ये. म्हणजे कथाची एकेकाळी कोणाला खरं नाही वाटणार, खूप खपत होता तो. आणि तो अंक मार्केटमध्ये संपला. मी संपल्यानंतर 1 महिना 2 महिन्यात असेल, मी ऑफिसमध्ये नोकरी करत होतो. आमच्याकडे एक नवीन माणूस ऑफिसर म्हणून लागला होता. मी मध्ये काही काळ HR ला गेलो होतो, कारण मला अकाउंटमधून कंपनीने HR ला घेतलं होतं. कामगारांची ती नवीन जी स्कीम आली त्याचे समजावून सांगणं. मग आम्ही टी पार्टी करायचो. चहाच्या वेळेस जाऊन कामगारांना सांगायचं की क्वालिटी कशी महत्वाची आहे, कॉस्टिंग कसं कमी केलं पाहिजे मार्केटमध्ये, त्यासाठी मी HR ला होतो. तर त्या HR ला असताना तिथे एक HR ला नवीन साहेब आलेला.